विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेसनला कोडिंग न करता वेबसाईट कशी तयार करायची याविषयी पार्ट 1 पाहिलं. तर याचा पार्ट 2 आज आपण घेणार आहोत. तर जसं की आज आपण या विद्यार्थिनीचं नाव कल्याणी पाटील असं टाकलेलं होतं. तर जो या वेबसाईटचा लोगो आहे तो लोगो या ठिकाणी दिलेला आहे बघा हा. तर इथे सुद्धा तुम्हाला ते नाव टाकता येईल. तर थीमला आवश्यक असणारे जे कलर्स आहेत ते तुम्हाला कलर हार्मनी प्रमाणे म्हणजे रंगसंगती प्रमाणेच घेतले गेले पाहिजेत. तर इथे समजा आपण रंग बदलला तर थोडस हिंदुस्थान पाकिस्तान सारखं होईल. म्हणून मग रंगसंगती जी आहे ती आपली सुसंगत असली पाहिजे. तर जसं आपण त्या टेक्स्टवर क्लिक करतोय तर तिथे आपल्याला थीम कलर इथे बाय डिफॉल्ट दिसतातच, ते आपल्याला बदलता येतात. मागच्या लेक्चरला आपण युजर ब्लॉक कसे वापरायचे ते पाहिलं. नंतर आपण डमी टेक्स्ट घेत गेलो आणि इमेजेस कशा बदलायच्या ते आपण पाहिलं. आता हे जे आहेत हे गॅलरी आहे, फोटो गॅलरी आहे. आणि त्याच्या खाली आपण एक फिल्मचा नमुना आपण घेतला की आपल्याला युट्यूब वरून फिल्म कशी घेता येईल. तर कालच्या विद्यार्थ्यांना फिल्म कशी घ्यावी याविषयी अडचणी होत्या, म्हणजे नाही घेता आल्या. तर तो टॉपिक मी परत एकदा घेतो. उदाहरणार्थ आता आपण गुगल क्रोमला गेलो, नंतर आपण युट्यूबला जाऊन आपली एक दुसरी फिल्म जी आहे पॉप्युलर फिल्म तिला घेतली. सायबर सिक्युरिटीची फिल्म प्लीज सर्वांनी बघा. नमस्कार, मी संजय. एखादी फिल्म आपण घेतली, त्याची लिंक आपण इथून कॉपी केली, त्याच्यासाठी कीबोर्डवरची Ctrl+C ही कमांड आपण वापरली आणि या ठिकाणी आपण गेलो. ही वेबसाईट आपली चालूच आहे. तर ही जी आहे ही लाईव्ह साईट आहे. तर आपल्याला एडिट साईटसाठी अल्टर आणि टॅब दिली तर ही टॅब आहे. तर इथे व्हॉइस टायपिंगच्या ऐवजी आता आपण टायटल चेंज करूया सायबर सिक्युरिटी आणि त्याला आपण म्हणूया 2025. काल काही विद्यार्थिनींची प्रॅक्टिकल बघत असताना मला ही अडचण जाणवली, म्हणून आपण ते रिपीट घेतोय. तर या प्लेच्या बटनवर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला ऑटो प्ले व्हावी का याविषयी ऑप्शन विचारलं जातं. लूप म्हणजे ती फिल्म संपल्यावर परत एकदा चालू होईल. युट्यूबच्या व्हिडिओचा रेशो जो आहे हा 16:9 हा घेतला जातो. पूर्वीच्या काळी 4:3 होता, आता 16:9 बरोबर आहे. व्हिडिओची URL इथे Ctrl A म्हणून सिलेक्ट करायचं म्हणजे पूर्ण मागची URL सिलेक्ट होते. नवीन URL आपण पेस्ट केली आणि ओके या बटनवर क्लिक केलं तर इथे आपली नवीन जी फिल्म आहे ती येऊन गेली. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे पॅडिंग आणि मार्जिन. तर हा जो रेड कलरचा बॉक्स दिसतोय याच्या आत आणि सायबर सिक्युरिटी याच्या आसपास जी जागा दिसते त्याला आपण पॅडिंग असं म्हणतो आणि लाल बॉक्सच्या बाहेर ही जी जागा आहे तिला आपण मार्जिन असं म्हणतो. तर ही सुद्धा आपल्याला बदलता येते. त्याच्यासाठी गिअर आयकॉनवर क्लिक करा आणि तर इथे आपल्याला व्हिडिओचं जे डिस्टन्स आहे, फुल विड्थ आहे ते आपल्याला कंट्रोल करता येतं. टायटल, सबटायटल आपल्याला टाकता येतात. आता सध्या आपण काय ठेवलेलं आहे, टायटल. समजा सबटायटल आपण चालू करायचं म्हटलं तर सबटायटलवर आपण क्लिक केलं, या ठिकाणी हे बघा इथे सबटायटल येऊन गेलं. आणि या सर्व वेबसाईट युजर फ्रेंडली किंवा मराठी फॉन्टला सपोर्ट करणारे आहेत, युनिकोड सपोर्ट करणारे आहेत. तसंच आपण डिस्क्रिप्शन ऑन केलं तर आपल्याला डिस्क्रिप्शन पण इथे देता येईल. आपल्याला दोघही प्रकार आता नको आहेत म्हणून मग आपण काय केलं, हे काढून टाकलं. फुल विड्थ हे मी काढून टाकली तर हा व्हिडिओ बघा दोघं बाजूनी कमी झालाय बघा, दिसतोय का? लेफ्ट आणि राईट साईडला चेंज दिसतोय. तर विड्थ आपण फुल राहू देऊया आणि व्हिडिओची साईज आपल्याला कमी करायची, आपण कमी करू शकतो बघा इथे. ठीक आहे. तर हा जो मागचा रंग आहे हा कुठला असावा हा आपल्याला ठरवता येतो. उदाहरणार्थ तिथे तुम्हाला इमेज पाहिजे असेल तर इमेज घेऊ शकतात, व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ घेऊ शकतात किंवा कलर घेऊ शकतात. कलर आपण सध्या कुठला घेतलेला आहे, लाईट रेड घेतलेला आहे. तर कुठलाही एक रंग आपण बदलून बघूया. फॉर एक्झाम्पल इथे आपण ग्रीन कलर टाकूया. मोर मध्ये जाऊन आपल्याला अजून 256 कलरची रेंज आपल्याला मिळून जाते. यस. तर एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलं की आपण रंग कसा बदलू शकतो. ठीक आहे. चला पुढे ना आपल्याला युजर ब्लॉक ऍड करायचे.
किंवा काढायचे हे आपल्याला बघायचं आहे. उदाहरणार्थ इथे आता हे जे माय क्लायंट्स आहेत ना, हा युजर ब्लॉक मला काढायचा आहे. तर या ब्लॉकवर मी क्लिक करेल आणि इथे या 3 डॉटवर क्लिक करेल. हे बघा, हा, मग त्याच्यानंतर मला हे डिलीट करण्याचं ऑप्शन मिळेल. हा, हे बघा डस्टबिनचं चिन्ह दिसतंय ना, त्याच्यावर आपण क्लिक केलं आणि हे डिलीट करून टाकलं. तर माय क्लायंट्स हा जो युजर ब्लॉक होता हा निघून गेला, आहे की नाही. तुम्हाला एखादा HTML चा कोड बाहेरून इम्पोर्ट करायचा असेल तर हा कोड एडिट व्ह्यू मध्ये जाऊन तुम्हाला तो करता येतो. कॉपी या बटनवर क्लिक केलं तर सेम ब्लॉक तुम्हाला नवीन ऍड करता येतो. आवर टीम याच्यामध्ये आपला मागच्या वर्षीचा जो विद्यार्थी आहे त्याचं आपण नाव घेतलेलं होतं. तर सेम फोटो बदलण्याची एक धावती प्रक्रिया आपण बघून घेऊ. सर्वांचा रेशो हा एकसारखा असावा हे तुम्ही लक्षात घ्या, नाहीतर मग एक चाक ट्रॅक्टरचं एक चाक रिक्षाचं असं होऊ शकतं. फ्री ऑनलाईन लायब्ररी आपण म्हटली आणि इथे आपण म्हटलं बिझनेसमॅन. ठीक आहे, चला हा घेऊया. अल्ट टेक्स्ट विषयी मी तुम्हाला बोललो होतो. तर इथे अल्ट टेक्स्ट म्हणून इथे आपण सुनेट कॉम्प्युटर टाकून बघू. ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरला दाखवायचं राहून गेलं होतं. ओके, तर इमेजेसचा रेशो एकसारखा ठेवला तर त्या आपल्याला इमेजेस एका लाईन मध्ये दिसतील किंवा मग आता जसं घडलं तसं घडेल. मग याच्यावर आपण क्लिक केलं. इथे आपल्याला क्रॉपचं ऑप्शन आहे का? नाही, इथे आपल्याला क्रॉपचं ऑप्शन नाहीये. तर काही जे ऍप्स आहेत त्याच्यावर ते मिळून जातं. व्हॉट माय क्लायंट सेज, तर हे क्लायंटचे कोड्स आहेत. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहे. आता याच्यामध्ये आहे ना, कॉन्टॅक्ट मी म्हणून आपण हा एक मॅप टाकलेला आहे बघा. तर मॅप कसा टाकायचा हे मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर हा मॅप आपण राहू देऊया आणि परत एक नवीन मॅप टाकूया. त्याच्यासाठी प्लस वर मी क्लिक केलं आणि इथे आपण गेलो कॉन्टॅक्ट मध्ये. तर ही वेबसाईट जी आहे ना, ही फ्री आपल्याला या सर्व गोष्टी अवेलेबल करते, म्हणून दिवसेंदिवस ती तिचे फीचर्स कमी कमी करत चाललेली आहे. तर या कंपनीने आता मॅप्स हे जे ऑप्शन आहे हे फ्री व्हर्जन मध्ये काढून टाकलेलं आहे. हे आपलं पूर्वीची साईट होती म्हणून त्याच्यावरती होती. चला बघूया आपण परत कुठल्या कॅटेगरीत ती सापडते का. याच्यात फक्त फॉर्म्स दिलेले आहेत. चला एक फॉर्मच मी तुम्हाला घेऊन दाखवतो. म्हणजे वेबसाईटवर व्हिजिट दिल्यावर हा फॉर्म कशासाठी वापरतात की तुमच्यापर्यंत त्याचा रिस्पॉन्स यावा, या कारणासाठी हा फॉर्म वापरला जातो. कॉन्टॅक्टला आपण ट्रॅक करून घेतलं खाली. ठीक आहे, तर याच्यात काय घेतलंय, नेम, ईमेल, तुमची साईट आणि मेसेज. तर विद्यार्थी दशेमध्ये असताना कदाचित तुमची साईट नसावी, म्हणून मग आपण युअर साईट हे ऑप्शन काढू शकतो. कस्टमरला आहे ना फॉर्म भरण्यासाठी फार त्रास द्यायचा नाही, त्यांना फार डिटेल विचारायचे नाहीत, तर तुम्हाला फीडबॅक मिळतो. तर जसं आपण त्याच्यावर क्लिक केलं तर माझ्यासमोर एडिट फॉर्मची लिंक येते. त्याच्यातून मी URL जी आहे ही URL ऑफ करून टाकली. टेक्स्ट एरिया मी ठेवून दिला. मला हे नोटिफिकेशन किंवा ऍक्शन कुठे मिळावी, thepalkar@gmail.com ला मिळावी. असं मी त्यांना सांगितलं. म्हणजे या वेबसाईटवर जो पण कोणी फॉर्म भरेल त्याचा रेकॉर्ड मला कुठे मिळेल, thepalkar@gmail.com ला. तर एक व्हेरीफाय म्हणून एक ऑप्शन आहे. ईमेल व्हेरीफाय केला गेला. म्हणजे याच्यावर तुम्ही जो कोणी फॉर्म भराल तर तो माझा ईमेलला त्याचा रिस्पॉन्स येईल. तर याला आता मी सेव्ह म्हटलं. ठीक आहे, बघा इथून आहे ना आपल्या ज्या वेबसाईटची जी URL आहे ती URL निघून गेली. फोन, ईमेल, ऍड्रेस, वर्किंग आवर्स या सर्व गोष्टी आपण टाकून ठेवल्या होत्या. बरं, जे ब्लॉक आपल्याला परत परत कामात येतात ते ब्लॉक आपल्याला सेव्ह पण करता येतात. युजर ब्लॉक आपल्याला सेव्ह पण करता येतो. तर त्याच्यासाठी माय कॉन्टॅक्ट हा ब्लॉक, समजा मी वेगळी वेबसाईट बनवली तर माझे कॉन्टॅक्ट डिटेल तर सेमच राहतील, बरोबर. तर मग त्याच्यासाठी याला आता मी सेव्ह टू युजर ब्लॉक असं म्हटलं, म्हणजे हा युजर ब्लॉक सेव्ह झाला. याला मी त्याचं नाव टाकू शकतो आणि याला म्हटलं मी कॉन्टॅक्ट फॉर्म, याला मी ओके म्हटलं. आता तसंच मला मॅप समजा आता टाकायचं म्हटलं होतं मी, परंतु नवीन व्हर्जन मध्ये तो नाहीये. हा मला पुढच्या वेबसाईटला लागेल, म्हणून मग आपण त्याला काय म्हणू, याला पण आपण सेव्ह करून टाकू आणि याला म्हणू आपण मॅप. आता याच्यामध्ये जो ऍड्रेस बदलायचा असतो, नाही बघा आता मी झूम करतो इथे, हे बघा कंट्रोल प्लस
माऊसचं सेंट्रल स्क्रॉल करायचं म्हणजे ऍड्रेस झूम होतोय. हे बघा, आता हा जो सेक्शन आहे ना, ही आपली बिल्डिंग आहे बरं का. हे बघा, आणि हा जो लोकेशनचं जे चिन्ह आहे ना, ते आपल्या सुनेट कॉम्प्युटरचं आहे. हं? हे इथे कधी येतं, ज्यावेळेला तुम्ही गुगल माय बिझनेस पेज मध्ये तुमचं बिझनेस किंवा तुमचं लोकेशन रजिस्टर करतात त्यावेळेला येतं. आणि हा मागचा रस्ता, हे बघा, आता मी थोडंसं झूम केलं ना तर तुम्ही सुद्धा बसलेले इथे दिसाल बरं का. तर जसं आता मी या मॅपवर क्लिक करतो, या गेअर आयकॉनवर क्लिक करतो, तर मला आहे ना इथे काही वेगळे ऑप्शन्स मिळतात बघा. हे बघा, ब्लॉक पॅरामीटर त्याने हाईड केलेले आहेत, आपले अपडेट्स झालेले आहेत म्हणून. आपण परत एकदा प्रयत्न करूया. हे बघा, इथे मॅप म्हणून इथे तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकला. हे बघा, तर सुनेट कॉम्प्युटर आपलं गुगलवर ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, म्हणून मॅपवर सुनेट कॉम्प्युटर टाकलं तर त्याने 27 ते 30 आश्रमजी प्रेमजी कॉम्प्लेक्स वगैरे स्वतः टाकून घेतलं. तर इथे तुम्हाला ना मराठीमध्ये म्हणतात अक्षांश आणि रेखांश, आणि इंग्रजीमध्ये म्हणतात लँजिट्यूड लॅटिट्यूड. हे इथं तुम्ही टाकले तरी सुद्धा तुम्हाला तुमचा मॅप इथे टाकता येतो. तर हा युजर ब्लॉक आत्ताच्या व्हर्जन मध्ये अवेलेबल नाही, म्हणून मग आपण त्याला सेव्ह केलं. आता एवढं सर्व झाल्यानंतर हा जो पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात FAQ, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. तर याच्यात त्याने डमी क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर इथे आपण एखादा आपला प्रश्न आणि त्याचं उत्तर देता येतं का ते आपण बघूया. त्याच्यासाठी आपण गुगल बाबांकडे गेलो, इथे आपण ड्राईव्हला गेलो. आता टूल्स व्हॉइस टायपिंग, आणि इथे मी म्हटलं मराठीमध्येच, माझं एखादं लेक्चर मिस झाले तर ते मला करता येईल का? होय, निश्चितच. संपूर्ण लेक्चर सिरीज मधील निवडक लेक्चर्स ची रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात. त्याला मी कॉपी केलं, आपल्या साईटवर गेलो, आणि हे जे डमी टेक्स्ट आहे ना, इथे मी ते टाकलं. हे बघा, इथे टाकलं. ठीक आहे. तर या इफेक्टला काय म्हणतात? रोल ओव्हर इफेक्ट म्हणतात. आता जसं मी याच्यावर क्लिक केलं तर त्याचं उत्तर मला इथे डिस्प्ले होईल. तर मी परत उत्तरावर गेलो. तर युजर ब्लॉक मधून आपण जोपर्यंत पूर्वीचं मॅटर डिलीट करत नाही तोपर्यंत नवीन टाईप होत नाही. ठीक आहे. या प्रॅक्टिकल येणाऱ्या अडचणी आहेत, या तुम्हाला आल्या पाहिजेत सॉल्व्ह करतात. हे बघा, तो प्रश्न काय होता, एखादं लेक्चर मिस झालं तर ते मला करता येईल का, या प्रश्नावर उत्तर मिळावं म्हणून मी क्लिक केलं तर मला त्याचं उत्तर मिळून गेलं. तर याला म्हणतात FAQ सेक्शन. तर ही जावा प्रोग्रामिंग आहे. तर ही जावा प्रोग्रामिंग सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. तर इथे ना हा काउंटर दिलेला आहे. तर इथून तुम्हाला काउंटर सेट करता येतो. तर उदाहरणार्थ मी गिअर आयकॉनवर क्लिक केलं तर काउंटडाऊन, आजची तारीख काय आहे, तर मग आपण काय करूया, 2025, हे बघा 22 तारीख केली तर इथे ना 15 तास 42 मिनिट 25 सेकंदाचं टायमर सुरू होऊन गेलं. इथे आपण समजा 24 केली समजा, तर इथे आपल्याला 2 दिवस आपोआप वाढून मिळाले. तर हे सर्व jQuery जावास्क्रिप्टच्या साह्याने केलेलं प्रोग्रामिंग आहे. त्याचा तुम्हाला सरळ लाभ तुम्ही प्रोग्रामिंग न शिकलेले असताना सुद्धा घेऊ शकतात. याच्या पुढचा जो टॉपिक आहे हा सोशल मीडिया आयकॉन्स आणि त्यांच्या लिंक्स. तर उदाहरणार्थ आता मी युट्यूबवर क्लिक केलं तर हा युट्यूबचा आयकॉन तुम्हाला चेंज करता येईल आणि लिंक सुद्धा तुम्हाला चेंज करता येईल. हे बघा, तर इथे आपण आपल्या व्हिडिओची लिंक टाकूया. ओपन इन न्यू विंडो असं नाही पाहिजे मला. बरोबर आहे, आपण बटनवर क्लिक केलं तर नवीन विंडो मध्ये आपला व्हिडिओ चालू व्हायला पाहिजे, म्हणून आपण काय म्हणूया, इन्सर्ट लिंक. झालं. सध्या मी एकच युट्यूबचा जो लिंक आहे ती ऍक्टिव्ह करतो. तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमचं इन्स्टा आणि फेसबुक या गोष्टी तुम्हाला करता येतील. तर हे सर्व झाल्यानंतर मला ही वेबसाईट कशी पाहिजे, ऑफलाईन पाहिजे. तर इथे डॉलर मध्ये किमती आहेत, तर ह्या किमती मला कशा करायच्या आहेत, मला ह्या किमती रुपीज मध्ये करायच्या आहेत. तर उदाहरणार्थ इथे मी म्हणतो 12,500. ठीक आहे. तर इथे ना मी बाकीचे जे डिटेल्स आहेत ते काही टाकत नाहीत, फक्त मी तुम्हाला कॉस्ट चेंज करून दाखवली. अशा पद्धतीने तुम्ही खाली पण बदल करू शकतात. तर सफिशियंट बदल आपण करून घेतले. आता याच्यातून मला असं वाटतं तुम्हाला कस्टमायझेशन पूर्णच्या पूर्ण यायला लागेल. आता आपण डेस्कटॉपला एक फोल्डर तयार करू. या फोल्डरचं नाव आपण देऊया सुनेट वेब प्रॅक्टिकल, सुनेट वेब 2025. ठीक आहे.
तर या फोल्डरमध्ये मला ही साईट पाहिजे. आपण हे फोल्डर ओपन केलं, सध्या काय ते ब्लँक एकदम. तर इथे आता आपण गेलो आणि म्हटलं पब्लिश म्हटलं आणि हे मला पाहिजे लोकल ड्राईव्ह फोल्डरला. तर इथे फोल्डरचा ऍड्रेस मला ब्राउज मधून देता येईल. इथे मी आलो डेस्कटॉपला आणि सुनेट वेब 2025 हे सिलेक्ट केलं फोल्डर आणि पब्लिश म्हटलं. तर या टॉपिक नंतर आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग या गोष्टी शिकायच्या आहेत की आपण बदल कसा करू शकतो. आणि कोडिंग मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट किंवा कॉल सिंटॅक्स पाहिजे असेल तर तो काय आहे, तर व्हॉट्सअपवर आपण क्लिक केलं तर सरळ आपण व्हॉट्सअपवर जाऊया. हे बघा व्हॉट्सअप. तर इथे ही जी लिंक साखळीचं जे चिन्ह आहे ना त्याच्यावर मी क्लिक केलं. कुठल्या नंबरवर तुम्हाला कॉल पाहिजे, तर माझा जो 82चा नंबर आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप पाहिजे. तर मी 91 कंट्री कोड त्याला लावून दिलं आणि मला व्हॉट्सअप पाहिजे असं मी त्याला सांगितलं आणि काय म्हटलं इन्सर्ट लिंक. तर त्याचा सिंटॅक्स काय असतो तो आपण पुढे बघणार आहेत. तर इथे कॉन्टॅक्टच्या ऐवजी मला म्हणायचं आहे कॉल. त्याच्यातला एक छोटा प्रकार अजून की तुम्हाला आयकॉन बदलायचा आहे. तर मी या बटनवर क्लिक केलं तर इथून मला तुम्हाला आयकॉन सुद्धा चेंज करता येतो. तर आपण ही घंटीचं चिन्ह देऊ. एक बदल करून बघायचा म्हणून इन्सर्ट आयकॉन. हे बघा झालं. इथून तुम्हाला आयकॉन सुद्धा चेंज करतायत. तर एवढं सर्व झाल्यानंतर आपण पब्लिश म्हणूया. तर तो म्हणतो की मी फक्त बदलच एक्सपोर्ट करेल. चालेल का, कारण फोल्डर तर आपण दिलेलं आहे. तर आपण पब्लिश म्हणूया. तर ही वेबसाईट ऑफलाईन पब्लिश झालेली आहे. आत्ताचा टॉपिक आहे ना थोडासा इंटरेस्टिंग आहे. या टॉपिक मध्ये आपण कोड रीडिंग शिकणार आहोत. तर जी आपल्याला वेबसाईट पब्लिश करून मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स पेज मिळालेलं आहे. इंडेक्स पेज काय असतं, गुगल रोबोट जो आहे हा तुमच्या वेबसाईटचं पहिले इंडेक्स पेज रीड करतो. त्याच्यामध्ये टायटल, मेटा टॅग्स हे पहिले रीड करतो आणि मग तो जो युजर आहे त्या युजर पर्यंत तुमची URL पोहोचवतो. आणि याच्यासाठी महत्वाचं काय असतं, कीवर्ड्स. उदाहरणार्थ तुम्ही संजय पालकर असं शोधलं तर संजय पालकर ह्या नावाला मी कुठेतरी डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, कुठेतरी टायटल मध्ये घेतलेलं असतं, म्हणून ते गुगलवर येतं. तो काही चमत्कार नाही किंवा गुगलचं माझ्यावर खास प्रेम आहे अशातला भाग नाही. तो एक अल्गोरिदम, बरोबर आहे. तर तो अल्गोरिदम नक्की काय असतो तो आपल्याला शोधायचा आहे. तर याला आपण राईट क्लिक केलं, ओपन विथ म्हटलं नोटपॅड. तर नोटपॅड मध्ये आपण जे पण काही HTML कोडिंग केलेलं आहे हे तुम्हाला रीड करायला मिळतं. तर HTML चा माझा एक लेसन आहे पार्ट 1 पार्ट 2, तो मी ग्रुपवर टाकून देतो. त्याच्यामुळे तुमचे जे बेसिक HTML चे जे कॉन्सेप्ट आहेत ते पूर्ण होतील. तर इथे जसं की आता आपण या कोडला मिनिमाइज केलं, याला मी राईट क्लिक केलं, ओपन विथ म्हटलं गुगल क्रोम. ठीक आहे. तर इथे काय नाव येते, इंडेक्स नाव येते बघा. तर हे इंडेक्स नाव कुठून आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे काय आहे, सी युजर ऍडमिन डेस्कटॉप सुनेट %20 वेब 2025 हे काय आहे, हे त्याचं फोल्डरचं नाव आहे. या फोल्डरच्या नावामध्ये तुमचं स्पेस नसलं पाहिजे. स्पेस असलं तर तो पर्सेंटेजचं साईन घेतो अँड इट बिकम्स ट्रीट ॲज ए सिंटॅक्स एरर. म्हणून आणि हे जे होम हे जे नाव आहे ना हे बघा इथे होम नाव दिसतंय की नाही, माऊस पॉइंटर फिरतोय बघा. तर हे सुद्धा तुम्हाला बदलता येतं. तर उदाहरणार्थ हे नाव काय आलं पाहिजे आपलं, कल्याणी पाटील. तर कल्याणी पाटीलला मी काय केलं, कॉपी केलं. आता ही साईट मी बंद केली आणि सोर्स कोड मध्ये गेलो. तर हा जो कोड आहे ना याला काय म्हणायचं, सोर्स कोड. तर प्रत्येक टॅग जो आहे हा जो ग्रेटर दॅन लेस दॅन साईन जे आहे त्याच्याने सुरू होतो आणि शेवटी याचा जो क्लोज आहे तो खाली दिसेल तुम्हाला सर्वात खाली. हे बघा, हे HTML हा कोड सुरू झाला आणि इथे आपण खाली गेलो तर /HTML ने तो बंद होतो. हे बघा बरोबर. तर हेड आणि इथे हेड सेक्शन पण क्लोज झालेलं असेल. हा बघा, हा हेड सेक्शन आणि लेस दॅन ग्रेटर दॅन साईन आणि एक्सक्लेमेटरी साईन हा तुमच्या माझ्या समजासाठी केलेला कोड असतो. याला कमेंट कोड असं म्हणतात. तर साईट मेड बाय, इथे आपण आपला झेंडा उंच करून टाकू. कमेंट टॅगचा कोडिंगवर कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही. तर याला आपण आता सेव्ह करत गेलो. हा मेटा टॅग आहे. या मेटा टॅगच्या साह्याने आपल्याला त्याच्यातले काही CSS रीड करण्याची फॅसिलिटी मिळते किंवा इथून हा जो आयकॉन आहे, साईटचा जो आयकॉन आहे त्याला आपण फेविकॉन असं म्हणतो, तर तो ठरतो.
आणि हे जे टायटल जे आहे ते आपण होमच्या ऐवजी आता आपण कल्याणी पाटील या नावाचं देणार आहोत, कारण तिच्या नावाची जी साईट आहे, बरोबर. तर हे बघा, कोड ओपन झालेला आहे इथे आणि इथे स्लॅश टायटलने क्लोज झालेलं आहे. दिसतोय का? मी हायलाइट केलेलं आहे बघा. आहे की नाही? अजून मोठं करून दाखवू का? तर लेस दॅन ग्रेटर दॅन साईनच्या अंडर तो टॅग ओपन होतो आणि इथे स्लॅश टायटलने तो क्लोज झाला. आपण तसंच खाली गेलो, तसा एवढं सर्व झाल्यानंतर मग हेड सेक्शन क्लोज झालं. हेड सेक्शन मध्ये काय असतं अजून? हे बघा, या सीएसएस आहेत. सीएसएस ला काय म्हणतात? कॅस्कॅड स्टाईल शीट. याच्यावर संपूर्ण वेबसाईटची कलर स्कीम ठरते. उदाहरणार्थ अमेझॉन सारख्या साईट्स आहेत किंवा आता माझीच स्वतःची साईट की जवळपास त्याच्यावर 135 पेजेस आहेत. तर या सर्व पेजेसवर मला समजा कलर स्कीम बदलायची असेल तर प्रत्येक पेजवर मी ती जाऊन बदलत नाही. तर कॅशकार्ड स्टाईल शीट मध्ये मी तो बदल करतो, म्हणजे तो सर्व पेजेसला अप्लाय होतो. तर तुम्हाला फॉन्ट कुठून गुगल मधून घ्यायचे असतील तर ते प्रिलोड होतात HTTP गुगल वरून, म्हणजे fonts.google वरून ते रिडायरेक्ट होतात. तुम्हाला त्या तुमच्या साईटसाठी फॉन्ट डाउनलोड करण्याची गरज नाही. हा एक प्रकारचा आता आपल्याला पळवाट मिळालेली आहे. डिव टॅग हा गेल्या 10 वर्षापासून प्रचलित आहे. आता डिवच्या पण पुढचा सेक्शन आपण पाहिला तो म्हणजे युजर ब्लॉक. HTML बेसिक तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये TDTR या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. टेबल रो, टेबल कॉलम असा त्याचा अर्थ असतो. तर त्याच्यानंतर टेबल रो आणि टेबल कॉलम मुळे काय होतं? वेबसाईटचा स्पीड कमी होतो. म्हणून मग डिवची निर्मिती झाली. आता डिव पेक्षा पण आपण पुढे चाललोय सध्या. आता आपल्या कोडमध्ये आपण कल्याणी असं नाव टाकलं होतं बघा. आता आपण हे मी सेव्ह केलं आणि आपल्या वेबसाईटवर गेलो. याला मी ओपन विथ गुगल क्रोम म्हटलं. तर इथे आहे ना, हे बघा, इथे होम कल्याणी असं नाव आलेलं आहे. म्हणजे माझ्याकडून होम हे बटन काढायचं मी विसरून गेलो आणि कल्याणी हे पण नाव टाकलेलं आहे. हे बघा, आलंय की नाही? होम कल्याणी. इथे मी परत वरती गेलो आणि हे बघा इथे होम राहिलेलं आहे. दिसतंय का? आता मी याला डिलीट केलं. याला आता मी कंट्रोल एस केलं. पुढचा प्रकार आहे, आपण व्हॉट्सअपचा सिंटॅक्स बघूया. तर त्याच्यासाठी मी कंट्रोल एफ ही कमांड वापरतो आणि व्हॉट्स असं टाईप केलं तर हे बघा, हा त्याचा सिंटॅक्स आहे. तर HTTPS://WAME हा सिंटॅक्स तुम्हाला त्या बटनवर क्लिक केल्यावर व्हॉट्सअप व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी हा कोड लिहिला जातो. तसंच मग कॉलच्या बाबतीत आहे. आपण कॉल हे बटन चेंज केलं होतं बघा. तर हा कॉलचा सिंटॅक्स आहे. हा जो आहे ना, हा पी टॅग आहे, पॅराग्राफ टॅग आहे. की जिथे आपण हे जे मराठी टेक्स्ट आहे ना हे घेतलेलं आहे बघा. उगीच काही वाई मोहरली स्वप्न रे वगैरे वगैरे जे काही आहे, तर आपण तिथे कल्याणी पाटीलचं टेक्स्ट टाकून देऊ. आता आपण चेंज कुठे करतोय? सोर्स कोड मध्ये चेंज करतोय. हे बघा इथे सोर्स कोड मध्ये चेंज करतोय ना आपण. गुगल क्रोमला गेलो आणि नमस्कार, मी कल्याणी पाटील या साईटवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या वेबसाईटद्वारे तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरीही मी डिझाईनची सेवा तुम्हाला पुरवू शकते. तर एकदा जरूर संधी द्या. धन्यवाद. आपण आता कोड मध्ये काही चेंजेस केले. याला आपण पहिले सेव्ह केलं, फाईल सेव्ह, आणि नंतर आपण ही फाईल परत एकदा रन केली. आलं का मॅटर? नमस्कार, मी कल्याणी पाटील या साईटवर आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या वेबसाईटवर तुम्ही भारतात कुठे राहत असाल तरी. ओके. तर याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर क्लिक केलं तर सरळ तुम्ही व्हॉट्सअपला जाल आणि माझ्या चॅटला याल. तर ही साईट मी एका वेगळ्या पद्धतीने पब्लिश करून टाकून पण देतो. तर तुमचं प्रॅक्टिकल काय आहे? तुम्ही मला व्हॉट्सअप करून हाय सर, मी वेबसाईट टेस्ट केली असं तुम्ही मला रिप्लाय करायचं. तर आता आपण हिला वेगळ्या पद्धतीने पब्लिश करू आणि याची एक URL तयार करू. तर इथे आता मी पब्लिश म्हटलं आणि मला आता ती डायरेक्ट वेबसाईटच पाहिजे. सुनेट 2025@mobilize.com. या लिंकवर मला ती पब्लिश झाली पाहिजे. हिला मी पब्लिश केली. आता या वेबसाईटवर व्हॉट्सअप नंतर कॉल या सर्व गोष्टी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. व्ह्यू साईटला आपण गेलो. हे बघा, आता ही जी लिंक आहे तिला आपण कॉपी केलं, कंट्रोल C, आणि व्हॉट्सअपचा जो आपला ग्रुप आहे त्याला आपण पाठवूया. ठीक आहे. आता आहे ना,
एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी अशी आहे की आपण सोर्स कोड मध्ये चेंज केला, मोबिराईज मध्ये चेंज नाही केला, म्हणून कल्याणीचं जे डिस्क्रिप्शन आहे ते रिफ्लेक्ट नाही झालं. बाकी त्या साईडमध्ये तुम्हाला तो बदल करून घ्यायचा असेल तर इथे परत एकदा डिझाईन व्ह्यू मध्ये ते टेक्स्ट टाकावं लागेल. हा, म्हणजे सरळ व्हॉट्सअपला आलो ना. हा, हाय, आय टेस्टेड दिस लिंक. बरं, म्हणजे हा लाईव्ह एक्झाम्पल आहे की तुम्ही सिंगल लाईन कोड न करता कोडिंगचा अनुभव घेताय.